ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज 29 जून आपण दोन महान प्रेषितांचा सोहळा साजरा करीत आहोत. एक म्हणजे संत पेत्र आणि दुसरा म्हणजे संत पौल. ख्रिस्त सभा या दोन्ही प्रेषितांना इतकं महत्त्व का देते? हे दोन्ही प्रेषित ख्रिस्त सभेसाठी का इतके महत्त्वाचे आहेत? तर पाहूया की संत पेत्र हा प्रथम आपण आपल्या या विचारातून मांडूया. त्याला झालेलं पाचारण हा पहिला मुद्दा घेऊया. त्या गालिल समुद्राजवळ येशू ख्रिस्त गेल्यानंतर येशू ख्रिस्त हा शिमोन आणि त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहतोय. पहिली गोष्ट जी येशू ख्रिस्ताने केली ती शिमोन पेत्राविषयी होती. तो शिमोन पेत्र कोण आहे याला ओळखून होता आणि खरोखर त्यालाच बोलवायचं होतं, म्हणून येशू ख्रिस्त स्वतःहून त्याच्याकडे गेला. संत पेत्र हा आपल्या व्यवसायाने मच्छीमार होता, कोळी बांधव. त्याला संपूर्ण त्याचं आयुष्य या मासेमारीमध्ये गेलेलं होतं. हिवाळे पावसाळे त्यांनी पाहिलेलं होतं. संपूर्ण रात्र मासेमारी केल्यानंतर तो दिवसा समुद्रकिनारी आला होता आणि मग या समुद्रकिनारी आल्यानंतर येशू ख्रिस्त त्या शिमोनाच्या नौकेजवळ त्या बोटीजवळ जातो आणि शिमोनाला सांगतो, तुला काही भेटलेलं नाही ना, तर चल माझ्या बरोबर चल आणि आपण खोल समुद्रामध्ये जाऊ. तो मासेमारी करणारा शिमोन या ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास धरतो आणि पुढे जातो. गेल्यानंतर त्याला जी मासली भेटते तो आहे विश्वासाचा भाग. म्हणून त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास बळकट येशू ख्रिस्त या कृतीने करतो. शिमोन हा सर्व काही दृश्य पाहतो आणि मग विश्वास त्याचा दृढ होतो. मग मासे धरणारा कोळी हा माणसे धरणारा कोळी होतो. त्याबरोबर आपल्या सोबत असलेला भाऊ सुद्धा अंद्रिया या ख्रिस्ताच्या बरोबर अनुयायी म्हणून होतो. आल्यानंतर श्रद्धा विश्वास बळकट केलेला हा शिमोन आता खरोखर त्या जोमाने, त्या विश्वासाने येशू ख्रिस्ता बरोबर चालायला आणि सुवार्ता गाजवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी सज्ज झालेला होता. दुसरं उदाहरण ते दिलं जातं की येशू पाण्यावरून चालत असताना पुन्हा एकदा शिमोन पेत्र त्याचा विश्वास हा कमी पडतो आणि मग ख्रिस्त पुन्हा त्याला हात देतो, पाण्यातून वर काढतो आणि आपल्या सोबत चालायला लावतो. हा सर्व काही प्रकार हा पेत्राला विश्वास दृढ करण्याच्या बाबतीमध्ये होता. आणि मग तर नंतर हा सर्व काही प्रकार जो त्याच्या जीवनामध्ये घडला, ख्रिस्ताने त्याला सांगितलं तू मला 3 वेळा नाकारशील, तरी सुद्धा तो शेवटच्या भोजनाच्या वेळी तो होता. आणि नंतर पुनरुत्थित ख्रिस्त झाल्यानंतर पुन्हा तोच प्रसंग आहे, तीच जागा आहे आणि त्याच जागेवर पुन्हा एकदा ख्रिस्त त्याला भेटतोय. पुन्हा त्याचा विश्वास बळकट करतो आणि त्याला सांगतोय, शिमोन पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस का? या 3 प्रश्नाने तो जणू त्याला पुन्हा एकदा साबित करून देतोय की तुला मी निवडलेलं आहे, तुला मी पाचारण केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा त्याच पेत्राचा विश्वास बळकट करून ख्रिस्त त्याला या किल्ल्यात प्रदान करतोय आणि देतो आणि सांगतो आहे, जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. अशा प्रकारचं आश्वासन देत त्याला पहिला जो आहे ख्रिस्त सभेच्या विश्वासाचा खडक म्हटलं आहे. म्हणूनच येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतोय की इतर मला योहान बाप्तिस्ता म्हणतात, एलिया म्हणतात, कोणी संदेश म्हणतात, परंतु तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? या प्रश्नाचं उत्तर पेत्र स्वखुशीने देतोय
कारण त्याला परमेश्वराने त्याला मार्गदर्शन केलं होतं आणि म्हणून हा पेत्र ख्रिस्ताला सांगतोय, तुम्ही ख्रिस्त आहात, देवाचे पुत्र आहात. अशा या पेत्राच्या कबुलीनंतर ख्रिस्त त्याला पुन्हा एकदा आपल्या या ख्रिस्त सभेच्या भारा किंवा दूर वाहण्याचं ते साधक म्हणून त्याला निवडतोय. पेत्र हा पहिला पोप झाला ज्याला ख्रिस्ताने स्वतःहून किल्ल्या दिल्या आणि सांगितलं की तू आजपासून या संपूर्ण मेंढपाळांची एक मेंढपाळ म्हणून तू त्यांची देखरेख कर. दुसरा महत्वाचा भाग आहे तो आहे पुनरुत्थानाचा साक्षीदार. पेत्र त्या ठिकाणी होता जेव्हा रिकामी कबर होती. पेत्र त्या ठिकाणी होता जेव्हा त्याला पुनरुत्थित ख्रिस्त भेटला आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर हा खरा साक्षीदार झाला. तिसरं म्हणजे महत्वाचे बाब म्हणजे रोम मधील तो शहीद किंवा रक्तसाक्षी झाला. सम्राट नीरोच्या काळामध्ये त्याला क्रूसावर उलटा लटकवून त्याला मारण्यात आलं आणि मग त्याने आपल्या रक्ताची आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मग त्याने खरं आपलं रक्तसाक्षीपण या ख्रिस्तासाठी बहाल केलं. आता थोडक्यात आपण संत पौल याच्याविषयी ऐकूया. पौलाला कशा प्रकारे पाचारण झालं. हा पौल शाऊल होता. प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येईल की तो कसा या ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता आणि मग त्याला फरमान भेटल्यानंतर कसा हा ख्रिस्ती लोकांची दानादान करण्यासाठी निघालेला होता. प्रेषितांची कृत्य पुस्तक आणि अध्याय 9 आपल्याला इथे सांगतोय की खरं शौला शौला तू माझा छळ का करतोस. शौल त्या मार्गाने जात होता, तो प्रवास करत होता आणि ख्रिस्त पुनरुत्थित ख्रिस्त त्याला दृष्टांत देतोय, खाली पाडतोय, त्याची दृष्टी त्याला हिसकावून घेतोय आणि मग त्या शौलाला प्रश्न विचारतोय, शौला शौला तू माझा छळ का करतोस. आजूबाजूला असलेले सर्व हे फक्त वाणी ऐकतात परंतु त्यांना आज शौलाच्या बाजूला असलेलं कोण दिसत नाही आहे. शौल आणि पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये हे संभाषण चालू आहे आणि मग नंतर शौलाला ख्रिस्त सांगत आहे, उठ आणि दमस्कस इथे जा, तिथे तुला हनन्या नावाचा माझा संदेष्टा भेटेल, तिथे सर्व काही तुला सांगण्यात येईल. 3 दिवस या शौलाचे डोळे बंद असतात आणि हनन्या हा तिथे असतो. तेव्हा ख्रिस्त हनन्याला सांगतो, जा आणि शौल नावाच्या माणसाचा शोध घे. आणि मग तिथे गेल्यानंतर शौल त्याला भेटतो आणि मग ख्रिस्त त्या शौलाचे डोळे उघडतो. हनन्या त्याच वेळेला सांगू इच्छितो की या माणसाविषयी मी खूप काही ऐकलेलं आहे. हा लोकांचे छळ करतो, यांनी कत्तल केलेला आहे, खून केलेला आहे, सर्व काही आहे, पण परमेश्वर येशू ख्रिस्ता तुम्ही याला का निवडलेला आहे. मग ख्रिस्त सांगतोय, हा मी निवडलेला आहे, हा माझा निवड सर्व राष्ट्रांसाठी, देशांसाठी, राजांसाठी हा माझा प्रेषित घोषित करणारा आहे आणि हा सुवार्ता घोषित करणारा माझा शिष्य होईल. अशा प्रकारे या शौलाचं परिवर्तन पौलामध्ये होतं आणि म्हणूनच हा या शौलाची पहिली श्रद्धा बळकट केली ते ख्रिस्ताने, त्याचा विश्वास वाढवला तो ख्रिस्ताने. खरोखर हा दृष्टांत त्याच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा होता. म्हणून तो संत पौल अन्य जातींसाठी प्रेषित बनला आणि मग त्याने कार्य संपूर्ण देशामध्ये इतर ठिकाणी जहाजाने प्रवास करून इतर ठिकाणी जाऊन देशोदेशी जाऊन खरं प्रेषितीय कार्य मिशनरी टू द नेशन म्हणून त्याने करून दाखवलं. दुसरा भाग आहे की संपूर्ण नवीन करार ज्यामध्ये त्याने खूप अशी पुस्तकं लिहिलेली आहेत, पत्र लिहिलेली आहेत. हा बराचसा भाग हा संत पौलाने लिहिलेला आहे. म्हणून या दुसऱ्या
दुसऱ्या अंगाला सुद्धा तो फार महत्वाचा आहे. अनुग्रह आणि परिवर्तनकार म्हणून हा घोषित केला जातो. संत पौल याने आपल्या उत्कृष्ट प्रभावशाली प्रवचनाने, प्रभावशाली मिशनरी कार्याने या संपूर्ण जमावाचा बदल केला, परिवर्तन केला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ख्रिस्ती भाग उभारण्याचा हयाने पाया रचला. सर्वात महत्वाचा भाग आहे तो आहे या दोघांचं शहीदपण. रक्तसाक्षी दोघेही रोममध्ये होते. रोममध्ये दोघांनाही मारण्यात आलं आणि त्यांच्या रक्ताने सर्व काही घोषित करण्यात आलं की ते त्या प्रेषित कार्यासाठी किती महत्वाचे होते, किती आपल्या ओढीने, आपल्या सवडीने आणि आपल्या पूर्ण शरीराने, मनाने हे प्रेषित कार्य करण्यासाठी तयार होते. आज आपल्याकडे पुढे हे दोन्ही प्रेषित यांचं उदाहरण मांडत असताना जन्म आणि मृत्यू यामधील जो भाग आहे तो आपल्याकडे आहे. एक सुंदर असं हिंदीमध्ये म्हण आहे, जो न देखे रवी वो देखे कवी. बोलाचा अर्थ हा आहे की ख्रिस्तानी या दोघांमधील काय आहे याची ओळख पालक करून घेतली आणि खूप महत्वपूर्ण जबाबदारी या दोघांवर दिली. एकाने नेतृत्व केलं तर दुसऱ्याने प्रेषितीय कार्य घोषित करण्याचं कार्य केलं. आज आपल्याला काय करण्याची गरज आहे, आपण कोणत्या प्रकारे हे प्रेषित कार्य पुढे नेऊ शकतो. म्हणून ख्रिस्त म्हणत आहे, मला जरी तुम्हाला घोषित करायचं असेल तर तुमच्या शब्दाने, कृतीने, विचाराने, आचाराने, तुमच्या या जीवनाने माझं हे प्रेषित कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आज या दोन्ही महान संतांचा सोहळा साजरा करीत असताना आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा अभिवचन देऊया की आपल्या या कृतीने, आपल्या या विचाराने, आचाराने आपण खरे सुवार्तिक बनू आणि इतरांपर्यंत ख्रिस्ताचा खरा संदेश काय आहे, मार्ग काय आहे, या ख्रिस्ताचा खरा बोध काय आहे हा इतरांना देऊया. तथास्तु. आमेन.